करेक्ट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. आपल्याला सेंटेन्स जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आर्टिकल्स टाकायचे आहेत. आता आर्टिकल्स आपण कसं यूज करतो तर आर्टिकलसाठी आपल्याला साऊंड्स माहिती असणं गरजेचं आहे की तो साऊंड कॉन्सनंटचा आहे की वॉवेलचा आहे. लक्ष द्या. आता शी जॉईंड ते आर्टिकल कुठलं यूज करायचं युनिव्हर्सिटी. आता युनिव्हर्सिटी बघा युनिव्हर्सिटी बरेच जण काय करतात युनिव्हर्सिटी हा वर्ड आहे तर यू स्टार्टिंगला आहे म्हणून बिंदास अँड यूज करतात. बट सी याचा जो साऊंड आहे वायचा साऊंड येतो. यस युनिव्हर्सिटी वायचा साऊंड असल्यामुळे तिथे आर्टिकल अँड यूज नाही होत तर अ यूज होईल. आणि इथे काय सांगितलंय त्यांनी आफ्टर ग्रॅज्युएटिंग फ्रॉम. तर युनिव्हर्सिटी म्हणजे इथे काही स्पेसिफिक युनिव्हर्सिटी अशी सांगितलेली नाही आहे म्हणून इथे आर्टिकल द यूज होणार नाही. सो आपण एलिमिनेशन मेथड सुद्धा इथे यूज करू शकतो. द यूज होणार नाही म्हणजे जिथे सुरुवातीला अ असेल. ओके सुरुवातीला अ बघा हा ऑप्शन आपला कटून जाईल कारण की द यूज होणार नाही आणि अँड युनिव्हर्सिटी सोबत लागत नाही म्हणून हा पण ऑप्शन आपला कटला. सो ऑप्शन 2 राहिले. आता दुसरं बघा काय आहे. आफ्टर ग्रॅज्युएशन फ्रॉम दिस कॉलेज इन हर होमटाऊन. इथे स्पेसिफिक कॉलेज दिलेले होमटाऊन. सो इथे द नक्कीच यूज होईल म्हणून जिथे द सुरुवात दुसऱ्या नंबरच्या फिल इन द ब्लँक्समध्ये येईल तो ऑप्शन बघायचा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर म्हणजे अ युनिव्हर्सिटी आणि इकडे येईल द कॉलेज कारण की स्पेसिफिक कॉलेज दिलेलं आहे म्हणून दिस इज द आन्सर ऑप्शन नंबर 1.